रोमकरास्तोत्र याचा 14वा अध्याय आणि 11 वचन आम्ही वाचूया। त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे रोम 14वा अध्याय आणि 11 वचन हे वचन वाचून आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहे। आणि आजचा विषय आहे गुरगट टिकून प्रार्थना करण्याचं सामर्थ्य। हालेलुया। कसं नुसतं आम्ही प्रार्थना करतो पण आम्ही प्रार्थना कशी करायला पाहिजे त्याच्याविषयी आम्हाला बघायचं आहे। म्हणून रोमकरास्तोत्र याचा 14वा अध्याय आणि 11 वचन आम्ही वाचूया। शास्त्रात असे लिहिलं आहे की प्रभू म्हणतो प्रभू म्हणतो ज्या अर्थी मी जिवंत आहे कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो ज्या अर्थी मी जिवंत आहे ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी प्रत्येक गुरुला टेकेल आणि प्रत्येक जीवा परमेश्वराचं काय करेल स्तवन करेल। हालेलुया। हे कोण सांगतं? कोण मास्तर नाही, कोण व्यक्ती नाही, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल शास्त्र सांगतं। आणि म्हणून शास्त्र तुम्हाला गुरगट टिकून प्रार्थना करण्याचं काय देतं? महत्त्व देतं। आणि म्हणून यावेळेला परमेश्वराचं वचन तुम्हाला समजावं, देवाच्या वचनांना मला बोलावं, म्हणून आपण एक प्रार्थना करू। स्वर्गीय प्रेमळ जीवन देवाचा आम्ही कुणाचं पुढारी कुणाचं शिक्षक नाही, पण पवित्र आत्मा तू आमचा उत्तर पुढारी आणि शिक्षक आहेस। आणि म्हणून पवित्र आत्मा आम्ही तुला विनंती करतो आम्हाला गुरगट टिकून प्रार्थना करण्याचं बंधन, गुरगट टिकून प्रार्थना करण्याचं किती सामर्थ्य आहे, गुरगट टिकून प्रार्थना करण्याच्या विषयी शास्त्रातून तू आम्हाला बोलतो। आणि पवित्र देवापासून आम्ही ऐकणारे नसू दे तर त्या वचनाप्रमाणे आम्ही आचरणात टाकणारे देखील असावं। आणि म्हणून तुझ्या जीवशास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेत पाह आणि पवित्र देवा तुझ्या नावाचं गौरव करून इथून संपूर्ण वेळ तुझ्या हातात देतो। आम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या प्रत्येक दुष्टात्म्याला आम्ही येशूच्या नावात धमकावतो, ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना करतो। आमेन आमेन। हालेलुया। जोरात हालेलुया। आता ज्याप्रमाणे वचन वाचलं तसं अनेक वचनं वाचणार आहे, परंतु बायबलमध्ये लिहिलेल्याप्रमाणे गुरगट टिकून प्रार्थना करण्यामध्ये किती सामर्थ्य आहे या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। हालेलुया। आणि बायबलमध्ये ज्या प्रार्थना करण्याच्या जी काही स्थिती आहे, प्रार्थना करण्याची जी पद्धत आहे, त्याच्यामध्ये 3 नंबरला जे आहे गुरगट टिकून प्रार्थना करण्याचं काय विषयी बोललं जातं। पहिलं जे आहे ते बायबलमध्ये हात वर करून प्रार्थना करण्याविषयी 147 वेळा लिहिलेलं आहे। किती वेळा लिहिलेलं आहे? हात वर करून आणि प्रार्थना करायला पाहिजे ते बायबलमध्ये 147 वेळा लिहिलेलं आहे। स्थापना दंडवत घालून खाली दम करून 131 वेळा लिहिलेलं आहे की आम्ही परमेश्वराचं अशा प्रकारचं काय करायला पाहिजे? दंडवत घालायला पाहिजे। आणि मग तिसरं जे स्थान आहे, तिसऱ्या पद्धतीची जी प्रार्थना आहे ती बायबलमध्ये 27 वेळा लिहिलेलं आहे की गुरगट टिकून प्रार्थना करण्याबद्दल त्याचं महत्त्व तुम्हाला मला सांगितलेलं आहे। आणि मग देवाच्या लोकांना बायबल पवित्र शाळा मिळतं की पवित्र देव तुम्हाला त्याच्याद्वारे आम्हाला गुरगट टिकून प्रार्थना करण्याच्या विषयी तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे। की देवाच्या वचनातून चालवण्याआधी तुम्हाला या गुरगट टिकण्याच्या विषयी माहिती असावं म्हणून काही गोष्टी मी बोलत आहे। जुन्या करारामध्ये हिब्रू भाषेमध्ये बारक म्हणजे गुरगट टिकणे हा शब्दाला काय म्हटलेलं आहे, या शब्दाविषयी आम्हाला बोलतो। इब्री लोक गुरगट टिकणं हे जे आहे हे शक्तीचं प्रतीक मानत होते। का इब्री लोक जे आहे गुरगट
समाजामध्ये इंग्रजी जी लोक आहेत ही लोक दुर्गटेकनाला शक्तीचं प्रतीक म्हणायची. हालेलुया. आणि म्हणून ते म्हणून त्याचे दुर्ग वाटणे म्हणजे जिवंत देवासमोर आपली शक्ती वापरून. का तुम्ही जेव्हा दुर्ग टेकता तेव्हा तुम्ही जिवंत देवाच्या समोर तुमच्या शक्तीला कमी लेखता म्हणजे जिवंत देवासमोर आपली शक्ती वापरणं हे आपण जे आहोत ते आपल्या त्याच्याकडून मिळालेलं आहे. काय म्हणते तुम्ही जेव्हा प्रार्थनेसाठी दुर्ग टेकता तेव्हा तुम्ही देवाला हे दाखवता ही शक्ती प्रस्थापित करता की माझ्या शक्तीपेक्षा मी जे काही आहे हे सगळं त्या परमेश्वराच्या मुळा आहे. आणि मग देवाच्या लोकांना मला दुर्ग टेकून प्रार्थना करणं का महत्वाचा आहे. बायबलमध्ये दुर्ग टेकण्याच्या विषयी बरेच महत्व आहे. ज्या वचनाच्या द्वारे मला तुम्हाला सांगायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला दुर्ग्याच्या विषयी माहिती असावं म्हणून काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. दुर्ग टेकणे म्हणजे काय आदर आणि नम्रतेला दर्शवतो. जेव्हा तुम्ही दुर्ग टेकता तेव्हा तुम्ही परमेश्वराचा काय करता आदर करता आणि तुम्ही नम्रतेला दर्शवता आणि देवाच्या अधिकाराची आणि महानतेची ओळख दर्शवते. काय होते की तुम्ही ज्यावेळेला दुर्ग टेकता तुम्ही ज्यावेळेला परमेश्वराजवळ नम्र होता बायबलमध्ये आदर आणि नम्रतेला ते प्रतीक आहे आणि देवाच्या अधिकाराला आणि मानतेला ती ओळख दर्शवते. आणि म्हणून नम्रता आणि उपासनेची मुद्रा म्हणून दुर्ग टेकणं हे चिन्हाला काय करतं प्रतीक करतं. जर तुम्ही खरंच नम्र आहात तर तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये नम्र होतं काय दुर्ग टेकणं गरजेचं आहे. आणि देवाची उपासना करण्याचं हे मुद्रण काय आणि दिले की दुर्ग टेकणं म्हणजे आधीनता आणि विश्वासाचं प्रतीक आहे. ज्यावेळेला तुम्ही दुर्ग टेकता तुम्ही देवाच्या आधीन होता आणि तुम्ही देवाला दाखवता की माझा विश्वास का तुझ्यावर आहे. हालेलुया. आणि मग देवाजवळ जाण्याचं एक साधन म्हणजे दुर्ग टेकणं आहे. हालेलुया. जर तुम्हाला देवाजवळ जायचं आहे तर तुम्हाला दुर्गावर येणं का गरजेचं आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना बायबलमध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की त्या एक समजण्यासाठी तुम्हाला मला सांगितले आणि दिले की ते देवाच्या दृष्टीने अधीन होण्यास तयार. ज्यावेळेला तुम्ही आणि मी दुर्ग टेकतो आमच्या कुटुंबामध्ये आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये चर्चमध्ये आराधनेमध्ये ज्या वेळेला दुर्ग टेकतो तेव्हा मी देवाच्या अधीन होण्याची काय होत्या तयारीला दर्शवत्या आणि जे आधी त्या गरजेच्या वेळी किंवा मार्गदर्शन मिळताना व्यक्त होते. जर तुम्हाला ती गरज पाहिजे आहे काहीतरी मार्गदर्शन पाहिजे आहे त्यावेळेला तुम्हाला दुर्ग जेव्हा टेकता तेव्हा तुम्ही ते काय करता ते दर्शन करता की देवाकडून काहीतरी मिळवण्याचा तुम्ही अपेक्षा करता. आणि दिले दुर्ग टेकणं म्हणजे खरी उपासनेचं पण एक प्रतीक आहे. दुर्ग टेकणं ही देवाला आदर आणि सन्मान देणारी व भक्तीच्या आतील उतरट बाह्य अत्यंत म्हणजे तुम्ही जेव्हा दुर्ग टेकता तेव्हा तुम्ही तुमच्या अंतःकरणातून तुम्ही बाह्य स्वरूपामध्ये तुम्ही प्रगट करता की तुम्ही परमेश्वराची काय करता उपासना करत आहात. अजून काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतं की दुर्ग टेकण्याची कृती प्रार्थनेसाठी आर्थिक ग्रहणशील व मानसिकता निर्माण करू शकते ज्यामुळे देवाच्या अधिक खोलवर संबंध निर्माण होतो आणि त्याची उत्तरे अनुभवण्याची शक्यता वाढते. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे देवाच्या लोकांनो ज्यावेळेला तुम्ही दुर्ग टेकून प्रार्थना करता तेव्हा तुमचा आणि देवाचा नातेसंबंध काय होतं मजबूत होतं आणि तुम्ही उत्तर मिळवण्याची जी शक्यता आहे ती लवकरात लवकर काय होते येऊ शकते. म्हणजे म्हणून दुर्ग टेकणं म्हणजे आध्यात्मिक तयारीची पण चिन्ह आहे. तिथे दुर्ग टेकण्याची कृती एक विधी किंवा प्रथा नसून काम करू इच्छितो. म्हणजे ते जे आहे ते आमच्या हृदयाला काय देतं माहिती का प्रार्थनेसाठी ते तयार करतो आणि देवाला भेटण्याची काय करतं तयारी करतं. दुर्ग टेकून प्रार्थना करणं म्हणजे आमच्या आध्यात्मिक तयारीच्या विषयी बोललेलं आहे. म्हटलेले जो व्यक्ती दुर्गा उजवा दुर्गा टेकतो तो परमेश्वराची आराधना
महत्वाचं आहे. हालेलुया. आणि म्हणून बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आणखी मला तुम्हाला सांगते, काय जणांना असं वाटतं की माझी दुर्गती दूर आणि प्रार्थना करत असताना आम्ही काव्य स्वरूपात प्रार्थना करतो, गाण्याच्या स्वरूपात प्रार्थना करतो. आणि काही जणांना वाटतं की अशी प्रार्थना लवकर स्वर्गामध्ये जाते वाटतं. किंवा काही जणांनी लांब लचक प्रार्थना करायला आवडते. शब्दाला शब्द, अलंकार शब्द, मस्त कुठं थांबायचं, कुठं श्वास घ्यायचा, कसं करायचं ऐकण्याला मला बरं वाटते. परंतु मला सांगू द्या, तुम्ही किती काही स्वरूपात काही जणांना वाटतं संगीतमय वातावरणाची प्रार्थना काय होते, जाईल एक संगीत चालू असायला पाहिजे, कॉर्ड धारायला पाहिजे आणि हालेलुया मग संगीत ते वाजतं. मग त्याला वाटतं की संगीतमय पण प्रार्थना काय द्या देवापाशी जाते. चांगली चांगली गोड शब्द जे आहेत ते साठवा. आणि ते काय वाटतं की ज्याचा आवाज चांगला आहे, एकीकडे आवाज आवडतो ना, या आवाजानं देवाच्या कानाला काय होतं, आनंद मिळतो. तुम्हाला सांगू द्या, तुमच्या प्रार्थनेची स्थिती काय आहे, तुमच्या शरीराची स्थिती काय आहे, तुमच्या प्रार्थनेमध्ये शब्द काय आहे, तुमच्या प्रार्थनेमध्ये संगीत किती आहे, तुमची प्रार्थना कशा काळ स्वरूपात करतं, या सगळ्यापेक्षा परमेश्वर तुमच्या प्रार्थनेत तुमचा विश्वास आणि प्रामाणिकपणा पाहतो. हालेलुया. काय नाही काय स्वरूपात प्रार्थना केला तरी चालतंय, मोठमोठी शब्द जर गोळा करून नाही म्हणला तरी पण चालतंय, संगीत नसलं तरी पण चालतंय, लेख आवाज चांगला नसला तरी पण चालतंय, पण तुमच्या प्रार्थनेत विश्वास आणि प्रामाणिकपणा परमेश्वर पाहतो. आणि ते किती मनापासून आहे त्याच्याकडे पाहतो. प्रार्थना करायच्या तर ती कशी करायला पाहिजे, मनापासून. जर तुमचं चर्चला येणं, तुमचं इथं बसणं कळत नाही की तुम्ही किती मनापासून आहे. कारण बायबलमध्ये लिहिलंय की एका ठिकाणी लिहिलेलं आहे, जर तुम्ही कधीही गुरुदेवावर प्रार्थना केली नाही तर काहीतरी चूक आहे. हालेलुया. तुम्ही जर चर्चमध्ये गुरुदेव केलं नाही, तुम्ही घरात येऊन कसं काय केलं, तुम्ही जर परमेश्वराच्या उपासनेला महत्त्व देत नाही तर तुम्ही घरात त्या परमेश्वराला किती महत्त्व देणार. आणि मग देवाचं महत्त्व फक्त मला शारीरिक आणि भौतिक आणि जैविक सुखासाठी येशूला घेता कामा नाही. मला काय नाही मिळालं तरी चालेल, पण मला माहिती आहे की माझं उदाहरण काय आहे, जिवंत आहे. हालेलुया. प्रार्थनापूर्वक प्रार्थना करणारा व्यक्ती त्याच्याची अपेक्षा करतो असं नाही, पण त्याला माहिती आहे माझं नातं सगळं देवाबरोबर काय करायचं आहे, जोडून ठेवायचं आहे. आणि देवाच्या लोकांना मला पवित्रशास्त्रात काय काय सांगितलं तुम्हाला, तुमच्या कायद्या स्वरूपात तुमचं संगीत, एक वर्षित किंवा कुठली तरी भाषा, तुमचा आवाज, त्याचं निर्णय घेणं देवाला नाही आहे, तर तुमचा विश्वास आणि तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमच्या मनाची स्थिती कशी आहे. तुम्ही मनातून देवाला हात मारता काय, उघड मागायचं म्हणून ते काय करायचं, मारत बसायचं. हालेलुया. मग तुमचं कृती जी आहे, तुमचा चेहरा जो आहे, तुमचा हावभाव आहे, तुमचं बसणं कुठनं आहे, हे जाणून देतं तुमचं देवावर किती प्रेम आहे. हालेलुया. आणि म्हणून पवित्रशास्त्रामध्ये आम्ही काही वचनातून आणि गुरुदेवाच्या प्रार्थनेची महत्त्व बघणार आहे. कृपया वचन मी जे सांगत आहे ते लिहून घ्या. मी जे सांगत आहे तेच वाचायचा प्रयत्न करा, नाहीतर मी जीव तुरून सांगायला लागलं आणि तुमचं ध्यान दुसरी गोष्ट शोधायला लागला, तुम्ही दुसरं काय करायला लागलं, थोडंसं बाजूला ठेवा. आणि परमेश्वर आज तुमच्यासाठी कमी वेळेमध्ये बोलणार आहे. काय काय हा विषय निवडला, काय तुम्ही आम्ही संध्याकाळी आलो, आम्ही चर्चेची तयारी केली आणि त्याने दुर्गतीतून आम्ही प्रार्थना केली. सकाळी पण मी दुर्गतीतून प्रार्थना केली. हे फक्त 2 दिवस फक्त असं नाही, गेलं 25 वर्ष झालं आमच्या गुडघ्यामधलं सामर्थ्य आम्हाला माहिती आहे. आम्ही ज्या वेळेला गुडघ्यावर येतो तेव्हा परमेश्वराची शक्ती किती मोठी प्रकट होते त्याचा अनुभव आम्हाला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पवित्रशास्त्रामध्ये कोणी केव्हा कधी गुडघे टेकलेली आहेत आणि त्याचं उत्तर देणारा कसं आलेलं आहे. जर पवित्रशास्त्रामधल्या लोकांचं बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे की रोम 14:11 मध्ये शास्त्र म्हणतं की प्रत्येक गुडघा टेकले आणि प्रत्येक जीवा परमेश्वराचं काय करेल, स्तवन करेल. आणि कसा करेल, गुडघं टेकून करेल. आणि म्हणून बरेच गोष्टी तुम्हाला माहिती आहे, पण आपल्या चर्चमध्ये बऱ्याच जणांना गुडघ्याचं महत्त्व माहिती नाही आहे. गुडघं एक शक्तीचं प्रतीक आहे. म्हणा माझी गुडघं एक आत्मिक शक्तीचं प्रतीक आहे. हालेलुया. तुम्ही जर योगाचा अध्याय
समजून येईल. योग सुद्धा म्हणतो गुडघ्यामध्ये ताकद आहे. हात तर काय आपण जेव्हा मटन मार्केटमध्ये जातो तेव्हा तिला गुडघे घ्यायचा लय प्रयत्न करतो. हालेलुया. कारण ते खाल्ल्यामुळं त्याच्या काय ताकद आहे. आणि देवाच्या लोकांना पवित्र शास्त्रात दिल्याप्रमाणे मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे की योग 4च्या यशया 35:3 आणि इब्री लोकांच्या 12 वचन. आणि मग मी गुडघ्यावर प्रार्थना करण्याचं सामर्थ्याच्या विषयी, गुडघ्यावर प्रार्थना करण्याच्या गोष्टीविषयी मी महत्त्व देणार आहे. जर तुम्ही प्रार्थना करत नसाल गुडघ्यावर तर मी तुम्हाला आज्ञा करतो, मी तुम्हाला विनंती करतो आजपासून तुम्ही गुडघ्यावर प्रार्थना करायला काय करा शिका. किती गुडघा दुखून दे तो मोडू दे तरी पण गुडघ्यावर बघा तुझे गुडघे दुखायचे काय होतील बंद होतील. आणि कारण सांगायचं मला असा करायचा मला तसा करायचा. हालेलुया. पण मला माहिती आहे की गुडघ्याच्या प्रार्थनेत किती सामर्थ्य आहे. हालेलुया. मी सुद्धा भारत देशात काम करायचा, 3 साठी सायकल मी मारायचा आणि त्याच्या आधी मला थोडं गुडघ्याचं साधे व्हायचा, मला त्रास होता आणि मला सरळ बसता येत नव्हतं, सरळ बोलता सरळ मला चालता येत नव्हतं, सरळ सायकल मारता येत नव्हती. परंतु जसा मी गुडघ्यावर प्रार्थना करायला सुरू केली तशा मला सायकल मारता यायला लागली, उभा राहता यायला लागलं. जे काही गुडघ्यानं करता येत नव्हतं ते सगळं गुडघ्यानं करता यायला लागलं. पण गुडघ्याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे सामर्थ्य आहे. आणि फक्त शक्तीसाठी ही वचनं वाचणार आहे. काय वचन सांगते बघा योग 4च्या तू लटपटणारी गुडघे काय केलेलं आहेस स्थिर केलेलं आहेस. म्हणजे सगळी ताकद जी आहे कशामध्ये का गुडघ्यामध्ये आहे. हालेलुया. या जगातील गुडघ्याला काय महत्व आहे. ज्याची गुडघे चांगले आहे ते चांगलं ठिकाण फिरायला जाते. ज्याची गुडघे चांगले नाही त्याला फिरायला सुद्धा जायला येत नाही. हालेलुया. मग देवाच्या लोकांना गुडघ्यावरच्या प्रार्थनेचं महत्व मी सांगत असताना माझा जो 10-12 वचन आहे आणि प्रत्येक वचनावर जर मी एक संधी द्यायला गेलो तर एक तास जाईल. परंतु वेळेच्या अभावी संदर्भ तुम्हाला देतो. तुम्ही ते घरामध्ये वचन काढा, वाचा आणि त्या लोकांनी जशी प्रार्थना केली तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही काय प्रार्थनेमध्ये जाणार आहे. याचा 9वा अध्याय आणि 5 वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये येजरा एक याजक आहे. येजरा हा देवाचा सेवक आहे. आणि बायबल सांगतात त्यानं काहीतरी ऐकल्यावर त्यानं गुडघे टेकून प्रार्थना केलेली आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की गुडघे टेकून तो काय प्रार्थना करत आहे. लक्ष देऊन तुम्ही ऐका. पहिला आलेला अनुभव आणि तो जर दुसऱ्याला परंतु येत असेल तर तुम्हाला गुडघे टेकण्याची काय गरज आहे. हालेलुया. वाचूया येजरा याचा 9वा अध्याय आणि 5 वचन. मी काय वचनाच्या द्वारे तुमच्या जवळ बोलणार आहे. हालेलुया. तयार राहा. आणि म्हणून काही गोष्टी मी जमाजमा घेतलेला आहे की आम्ही डेमो पण करणार आहे की जेणेकरून तुम्ही इथं गुडघे टेकल्यावर तुमचा अंतःकरणातून येणारे जे शब्द आहे तुमच्या अंतःकरणात असणारे देवावर कसं नातेसंबंध जुळून जातं. आणि पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे येजरा गुडघ्यावर प्रार्थना करत आहे. 9वा अध्याय 5 वचन. उपोषण केलेला तिसरं वचन बघा. येजरा हे मी ऐकलं आणि मी वस्त्रे आणि झगा काढून मी डोक्याची दाढीची केस तोडले, मी चिंताक्रांत होऊन खाली बसलो. बघा येजरा ज्या वेळेला काहीतरी
मध्ये येणार. तुम्ही कितीही लोक तुमचे संदेश ऐका आणि आम्ही हालेलुया म्हणा, काही फरक पडणार नाही. तुमची स्वतः गुडघं वाकायला लागेल. तुमच्या गुडघं ज्याला वाकणार त्याला तुम्ही गुडघं प्रार्थना करता अशक्य गोष्टी शक्य होणार आहे. हालेलुया हालेलुया. काय सांगत आहे एजरा 17 वर्ष बंदिवासापासून लोक 70 वर्ष बघा 70 वर्ष म्हणजे एक पिढी जाईल. आम्हाला माहिती नाही 70 वर्ष जगणार आहे का. 70 वर्ष म्हणजे काय चेष्टा नाहीये. 70 वर्ष ती लोक बाबेलमध्ये गुलामी होते, बंदिवासामध्ये होते, तिथे कैद होते. 70 वर्षानंतर ते बाहेर येतात आणि पुन्हा एकदा एजराला परमेश्वराचं वचन त्या लोकांनी ऐकलं, त्यांना धक्का सुटला आणि यिर्मयाला परमेश्वराचं वचन आलं होतं, ही जो लोक तिने जर मूर्ती पूजेपासून आमच्या पापापासून परमेश्वराच्या आज्ञाभंगापासून जर ही लोक नाही बदलले तर या लोकांना बंदिवासात जावं लागेल. आणि ते पण किती वर्ष जावं लागेल 70 वर्ष. आणि त्या लोकांसाठी जागेला लोक प्रार्थना केला. नवामध्ये नेहमीने देखील प्रार्थना केला. हा पहिला अनुभव झाला. पण दुसऱ्याला जेव्हा एजराला काय लागलं त्याला धरका पडा. अरे पुन्हा का तेच वचन आलं. मागच्या टायमाला परिस्थिती होती तेव्हा आम्हाला कोणी गुडघ्यावर प्रार्थना करण्याचं सांगितलं नव्हतं. आमच्याकडे तुम्ही पश्चाताप करणारे नव्हते. पण बायबल असं देवाचं वचन सांगतं की लोक बंदिवासात होते, त्यांना पश्चाताप करण्याचा कधी अनुभव आला नाही. म्हणून बायबल सांगतं नेहमीसारखी लोक, दानिएलासारखी लोक मात्र, एजकेलसारखी लोक मात्र, जी प्रार्थना करणारी लोक आहेत. तुम्हाला मला प्रश्न पडेल आम्ही सकाळी आलो आम्ही भारत देशासाठी प्रार्थना केलं, काश्मीर झालेल्या का दिसते त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहे. आणि मग लोकांना आलो त्या लोक सुद्धा आम्हाला प्रार्थना करायची आहे. पण देवाच्या लोकांनी प्रार्थना करणाऱ्या लोकांनाच माहिती आहे. आणि मग एजरा गुडघं टेकलेला आहे. एजरा बरोबर त्याचे काही वडील लोक सुद्धा आलेले आहेत. आणि मग तो आकाशातला हात करून गुडघं टेकून तो प्रार्थना करत आहे. आणि तो कशी प्रार्थना करत आहे लक्ष देऊन ऐका. 13, 14, 15 वचन आणि 10 अध्याय पहिलं वचन महत्वाचं आहे. ती प्रार्थना गुडघं टेकून ते धाड रडत होते. कसं रडत होते? देवाच्या लोकांनी तुमचं कुटुंब कुठल्या अडचणीत आहात? तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम आलेला आहे का? तुमच्या कुटुंबामध्ये वारंवार भांडण होत आहेत का? तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी लिमिटच लागले का? आम्ही एवढं चांगलं वागून पण आमचं वाईट होतं. जेवढा आम्ही प्रार्थना जास्त करावं, जेवढं बायबल आम्ही वाचतो, जेवढं उपवासाने करतो, जेवढं चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो तेवढं वाईट काहीतरी राहायचा प्रयत्न होतो. पण मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर तुम्हाला गुडघं टेकून प्रार्थना करण्याचं महत्त्व सांगत आहे. एजरानं गुडघं टेकली, आकाशाकडे हात केलं. फक्त एजराच नाही, त्याच्याबरोबरच्या लोकांनी सुद्धा त्यांना सुद्धा धक्का आलं होतं. ते चिंताग्रस्त झालेले होते, ते खाली बसलेले होते, दिवसभर ते विचार करत बसले. पण संध्याकाळच्या वेळेला, आराधनेच्या वेळेला, प्रार्थनेच्या समयी, आराधनेच्या समयी त्यांनी गुडघ्यावर आले आणि आपला हात उंच केलं. देवाच्या लोकांना तुझी चिंता येणार, माणूस त्याला चिंता येणार, त्याला क्लेश येणार, त्याला विचार येणार, किती येऊ दे. पण प्रार्थनेच्या समयी त्या चिंता बाजूला ठेवा, ती क्लेश बाजूला ठेवा, ते दुःख बाजूला ठेवा, ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि गुडघं ही शक्तीचं प्रतीक आहे.
घेऊन येते. माणसाला किती स्वारी करा, माणसाच्या सन्मानानं किती वागायचा प्रयत्न करा, तो मात्र तुम्हाला खलबुलं घालून चेचायला तयारच आहे. समजत आहे. आणि मग देवाच्या समोर दुर्गतीतून तुमच्या कुटुंबात जी काही स्थिती होत आहे, भक्तिवास होत आहे, तुम्हाला जी काही वाटत आहे, देवाच्या योग्य केला आपल्या लेकरासाठी प्रायश्चित करू नका. म्हणून पश्चातापाची प्रार्थना आमच्यासाठी काय आहे? महत्व. ज्या वेळेला बायबल सांगतो, योहान ज्या वेळेला आला तेव्हा कुठला पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. ज्यावेळेला येशू आला त्याने म्हटला पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. आणि येशूनं 12 शिष्यांना तुम्ही घोषणा ही करा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. तुला आत्ताची संदेश आणि आत्ताची प्रेषित पश्चातापाच्या विषयी कमी बोलता, पण भविष्याने जास्त करतात. तुझं असं होणारा, तुझं हे होणारा, तुझं तेच होणारा. देवाच्या लोकांना पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं. येशूचं येणं जवळ आलं. राष्ट्रावर उतरत आहे, राज्यावर उतरत आहे. आता पण तुम्हाला आदळवर उतरायला पाहिजे. जे घडून त्या गोष्टी घडल्या पुन्हा भारत पाकिस्तान वैरस्थापन झालं. हे युद्ध येशूच्या येण्याच्या चिन्हांच्या विषयी बोलतो. म्हणून आता काय करायचं? पश्चाताप. ज्यावेळेला मी एका गावी प्रार्थनेला गेलो होतो आणि स्तवरनं मला फोन केला, पप्पा मला सांगा ते मंदिर बांधणारा त्याच्याविषयी काय. आणि मग मी त्याला सांगितलं, त्यानं सगळं काही ते बघितलं, ऐकलं आणि म्हटलं पप्पा मग येशू नक्की येणार आहे काय? मी म्हटलं बाबा नाही आला तर बरं होईल, कारण अजून आम्हाला सुधारायचं आहे. अजून अशा काही गोष्टी आहेत की येशू येणार आणि मीच नाही जाणार तर त्याचा काही मला कारण तो येत नाही तर तो मला सुधारण्याची काय देत आहे? संधी देत आहे. हालेलुया. देवाच्या लोकांना मी तुम्हाला पहिलं पूर्वाच्या प्रार्थनेचं महत्व सांगितलं. बायबल सांगतं ये जरा देवाच्या सानिध्यात, माणसाच्या समोर रडू नका. माणसं चटणी हाताला लावून तुमची डोळं पुसतील, तुमच्या डोळ्यात पाणी पुसतील, खरं काही चरचरी. बायबल देवाचं वचन असं सांगतं या जरा बायबल सांगतं तो रडत असताना, पापांची करत असताना, आपल्या राष्ट्राचं पाप कमी करत असताना, आपल्या भक्तीचं पाप कमी करत असताना, आपल्या नातेवाईकाच्या सोयऱ्याच्या त्याला पाहिलं. काही लोकांच्या अज्ञान होणाऱ्या लोकांचा एक ग्रुप तयार झालेला त्याला पाहिलं आणि हत्ती लोक त्याला पाहिलं आणि तो एकच करत होता. तो का तोंड मारत होता, फक्त प्रार्थना करत होता, प्रभू आशा उठतील. या लोकांना 70 वर्ष बंदिवासात जावं लागलं, पण ही लोक जर स्वतःला नाही बदलले तर तू त्यांना भस्म करशील, त्याचा अवशेष तू ठेवणार नाही. आणि म्हणून देवा तू त्यांना भस्म करू नये. म्हणून मी या लोकांच्या मध्ये तुझ्यामध्ये मी मध्यस्थी करतो. मुर्गते कोण हात वर करू. हालेलुया. तुम्ही आणि मी राजकीय याचक ना. मी याचक यव्वानिशीचा नाही. तुम्ही आणि तुम्ही सगळी प्रत्येक तुमच्या कुटुंबाचा याचक आहे. तुमच्या कुटुंबातली सगळी लोक तुमच्यासाठी प्रार्थना राहणार नाही. एक व्यक्ती प्रार्थनेमध्ये राहील आणि त्या एका व्यक्तीनं कुटुंब सुरक्षित राहील. म्हणून तुमच्यावर घेऊन प्रार्थना करायला सुरू करा. जेव्हा देवाला काम करायचं आहे तेव्हा देव काम करणार. हालेलुया. जोरात हालेलुया. 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 शास्त्र म्हणतं प्रत्येक मुलगा येशूच्या समोर टेकेल आणि परमेश्वराचं स्तवन करेल. हालेलुया. देवाच्या लोकांना जर परमेश्वराची प्रार्थना करायची, परमेश्वराचं स्तवन करायचं आहे तर मला स्वतः मुलगा टेकायला पहिला शिका. मी मगाशी सांगितलं हे मुलगा टेकून जर विश्वास नाही, मुलगा टेकून जर प्रामाणिकपणा नाही, मुलगा टेकून जर मनाचा भाव नाही तर काय उपयोगाचं नाही. देखावा ख्रिस्ती जीवन जगू नका. हॅलो मन देखावा करू नका. शेजाऱ्याला सांगा हे देखावा करू नका. देखावा जगात चालतोय. सांगा देखावा जगात चालतोय, ख्रिस्तामध्ये चालत नाही. येशू ख्रिस्तामध्ये देखावे करणाऱ्यांची दाखल करतात. काय करतात? आणि दाखल बघायला लोक काय करतील? असतील. खरं आहे ना? देखावा तिथले देखावा करत असायचं. आज लोक जग देखावाच्या मागे चालतात. देखावा करायला करतील, दाखल करतील, लोक असतील.
पण तुम्हाला सांगूया 10 महिन्याच्या 6व्या अध्यायामध्ये देव वाईट परिस्थिती निर्माण करत नाही, वाईट स्थिती तो निर्माण करत नाही, परंतु त्या वाईटातून आणि त्या स्थितीतून सोडवायला मात्र तो मार्ग तयार करतो. तो मार्ग आहे दुर्गतीतून सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना करणे. हालेलुया हालेलुया. देव संकट करत नाही, तो संकटातून बाहेर येण्याची मार्ग मात्र परमेश्वर काय करतो तयार करतो. बायबल सांगतं 11व्या वचनामध्ये हा दानिएल सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना करायला लागला. प्रार्थना करताना 30 दिवस झालं. 30 दिवसानंतर राजाकडे गेले. राजाला म्हटलं, हे राजा, तुला पुन्हा घातलेला फरमान जो आहे, जो कायदा आहे, जो जियार आहे, तर एक व्यक्ती ज्याला तू अध्यक्ष करून दिलेला आहे त्यानं तुझ्या फरमानाला झुकला नाही. न चुकता 3 वेळा आपल्या देवाची त्यानं प्रार्थना दुर्गतीतून केलेला आहे. 11 वचन सांगतं राजा संध्याकाळपर्यंत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला वाचवता आलं नाही. पण बायबल असं सांगतं दानिएलाला त्या परिस्थितीत जावं लागलं. देवाच्या लोकांनो, जर तुम्ही दुर्गतीतून प्रार्थना करत असाल, तुम्ही हात उंच करून प्रार्थना करत असाल, सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल, ते कदाचित संकट निघून जाणार नाही, पण त्या संकटात परमेश्वर तुम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. हालेलुया. बायबल असं सांगतं 22-23 वचनामध्ये की दशरथच्या दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. तेव्हा राजा त्या गुहेच्या जवळ जातो आणि राजा म्हणतो, अरे जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची उपासना करतो त्या देवानं तुला सोडलं नाही का? आता आवाज येतो, महाराज चिरायासा, ज्या देवाची उपासना करतो त्या देवानं देव त्याला मागून सिंहाची तोंड बंद केलेली आहे. हालेलुया हालेलुया. दानिएलाला सामर्थ्य दिलं, पाय दिलं, त्याला दुर्गतीतून प्रार्थना केलेलं सामर्थ्य देवाच्या दुर्गतीला तुम्ही प्रार्थना करा आणि परमेश्वराचं सामर्थ्य कशा प्रकारे कार्य करतं. हालेलुया. मत्तयाचा 17वा 14 वचन, मत्तयाचा 20वा वचन, मार्काचा 1 40 वचन, मार्काचा 10वा 17 वचन. या ठिकाणी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहेत. 17वा अध्याय आम्ही वाचलो 14 वचन. त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की एक भूतग्रस्त व्यक्ती होता, तो मुलगा आणि त्याचा बाप येऊन येशूच्या जवळ दुर्गतीतून प्रार्थना करत आहे. हालेलुया. बायबल सांगते एक कुष्ठरोग झालेला व्यक्ती होता आणि तो व्यक्ती येशूला म्हणतो दुर्गतीतून तो येशूजवळ काय करताय? प्रार्थना करताय. देवाच्या लोकांना तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताकडे जी लोक आले त्यांनी दुर्गतीतून येशूजवळ काय केली? प्रार्थना केली, येशूजवळ विनंती केली आणि येशूने त्या कुष्ठरोगाला बरं केलं. भूतग्रस्ताला काय केलं? बरं केलं. ते जावावेनी थोडं जातात. स्टेपन देखील दुर्गतीतून त्यानं प्रार्थना केली. की काही काय करत आहे हे त्यांना समजत नाही. त्याचा पाप तू त्यांच्याकडे काय करू नको. मला देवाच्या लोकांना चोपडाचा शब्द स्टेपननं भाषण केलं. स्टेपननं संदेश दिला. ऐकणाऱ्यांना झुंकलं. झुंकल्यावर तुम्ही डगर कधी कधी ना आमचं बोलणं एकेकाला लय झुंकतंय. एवढं झुंकतं की ते चर्चून उठून जातात. आम्ही दिसलं तर दुसऱ्या रस्त्याला जातात. इतकं त्याला एकेकाला काय होतं झोपतं. तुला घरी वाटते हातात घेतले. तो शेतकऱ्याला बांधलं. लोकांनी काय केलं? डगर घेतले आणि डगर बांधताना त्याला येशू दिसला. तेव्हा त्याला ती प्रार्थना, येशू ही लोकं मला मारत आहे, हे बघा. असं त्याला प्रार्थना केल्याने त्याला दुर्गतीतून येशू म्हटला, हे पाप त्यांच्याजवळ पोहोचलं. हालेलुया हालेलुया. देवाला परंपरा देणाऱ्या विश्वासात येतात. बघा स्टेपनर तुम्ही उभा. हालेलुया. देवाच्या लोकांना पुन्हा मला पाहायला मिळतं. प्रेषित त्याच्या 9व्या 40 वचनामध्ये एक दुर्गस नावाची स्त्री गेलेली आहे आणि पेत्र तिच्या घरात जातो आणि दुर्गतीतून तिच्यासाठी प्रार्थना करतो. जसं आम्ही राहुलसाठी दुर्गतीतून दोघांनी प्रार्थना केलं, मेलेला राहुल देवाचं जीवन केला, तसं दुर्गस देखील मेलेली काय झाली? जिवंत झाली. देवाच्या लोक दुर्गतीतून हात वर करून आणि प्रार्थना करायला शिकायला पाहिजे. हालेलुया. पौराणिक प्रेषित 20वा अध्याय 36 वचन सांगतं त्यांना दुर्गतीतून प्रार्थना केला.
16 अध्याय 36 वचन 21 स्तोत्र 5 अध्यायाचे 2-3 वचन वाचून मी प्रार्थनेमध्ये जाणार आहे. हालेलुया. समजायला तुम्हाला? हॅलो. गुरुदेव टिकून प्रार्थना केली पाहिजे. शास्त्र म्हणतं प्रत्येक मुलगा येशूच्या नावात पेटणार आणि त्याचा जीव येशूचं काय करणार? स्तवन करणार. हालेलुया. आणि मग तुम्हाला स्तवन करणं काय गरजेचं आहे? प्रेषित 20:36 वचन सांगतं. असे बोलल्यावर त्याने त्यानं गुरुदेव टिकून सर्वांबरोबर प्रार्थना केली. सर्वांबरोबर त्यानं काय केली? प्रार्थना केली. काय बरं? 35 वचन सांगतं, घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे हे बोलून त्यानं गुरुदेव टिकून. देवाचं पुस्तक घेऊ नका, तुम्ही द्यायला शिका. हालेलुया. आणि बायबल सांगतं तसं गुरुदेव टिकून प्रार्थना केली. बायबल सांगतं 21 मध्ये 5 वचन, जी पहिली ख्रिस्ती मंडळी आहे त्या सगळ्यांनी पहिली मंडळी या 2 वर्षाची मंडळी आता नवीन मंडळी आहे. येशूचं सर्व लोकांना जी मंडळी स्थापना झाली त्या मंडळीपासून गुरुदेवाची प्रार्थना करायची सवय झालेली आहे. पुढच्या आठवड्यापासून आम्ही झाडच सगळ्यांना टाकणार आणि गुरुदेवाच्या प्रार्थनेला बंद देणार. हालेलुया. हालेलुया. अन्याय तुम्हाला गुरुदेवाची प्रार्थना करायला गुरुदेवाची प्रार्थना करायला गुरुदेव खूप बाहेर चला पाहिजे. आज लोकांना गाणी तर गाणी नाही कसं चाललंय गुरुदेवाची प्रार्थना करायची. हालेलुया. 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 एवढंच का देवाच्या लोकांना शेवटच्या 2 वचनात जाणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लूक 22 वाक्य आहे. 41 वचन, ज्याच्या नावावर आम्ही एकत्र येतो, ज्याच्या नावावर सैतान घाबरतो, ज्याच्या नावामध्ये जय आणि जय आहे, ज्यानं मरणावर सुद्धा जय मिळवलं, ज्यानं या नरकावर जय मिळवलं, हा त्यावेळेस भूतलावर होता. तो लूक 22 वाक्य सांगतं, प्रभू येशू ख्रिस्तानी गुरुदेव टिकून की त्याजवळ प्रार्थना करा. आमेन. जर येशू गुरुदेव टिकतो तर तुम्हाला मला काय म्हणता? येशू तो शक्तीचं प्रतीक करत आहे. तो नित्यच्या बागेत प्रार्थना करत असताना गुरुदेव टिकतो 3 वेळा गुरुदेव टिकतो आणि तो प्रार्थना करतो. गुरुदेव टिकतो म्हणजे तो नित्य तो मेलेल्याला जीवन केला होता, आलेल्याला मुक्ती दिला होता, लागलेल्याला पाय दिला होता, 5 लाखाची दोन वर्ष 5,000 खाना दिला होता, 12 दिवस राहिला होता, वादाला शांत केलेला होता. तो सर्वशक्तिमान होता, सर्व सामर्थ्यशाली होता. तरी नित्यच्या येडोबाच्या गेटसमी बागेमध्ये तो गुरुदेव टिकून म्हणतो, देवा तुझ्या शक्तीखाली शक्तीच्या समोर माझी शक्ती काहीच नाही म्हणून तो गुरुदेव टिकतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही येशूपेक्षा श्रेष्ठ आहे का हो? हायपाय खुर्चीवर बसून प्रार्थना करता. करा प्रार्थना म्हणजे खुर्चीवर काय हो? हालेलुया. 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 प्रार्थना तशी नाही. प्रार्थना गुरुदेवाची. आमेन. हालेलुया. हालेलुया. शेवटच्या प्रार्थनेमध्ये जवळ आहे प्रार्थनेमध्ये जाणार आहे. पहिलं राज्य याचा अपवाद आहे 24 वचन देवाच्या लोकांना. पुन्हा एकदा 2-3 गोष्टी सांगतो मी प्रार्थनेमध्ये तुम्हाला देणार. म्हणून सुरुवातीला सगळ्या गोष्टी मी आवडलेल्या आहे. हालेलुया. हालेलुया. जोरात हालेलुया. मी आता तुम्हाला बोली देत आहे. पास्टर नाही फोन उचलला, पास्टरला नाही फोन लागला, कुणी नाही प्रार्थनेला आलं, कुणी आमच्या नाही आलं, गुरुदेव टिकून प्रार्थना करायला सुरू केलं. हालेलुया. गुरुदेव टिकून प्रार्थना करण्यामध्ये साथ काय गुरुदेव केलंय प्रार्थना? तुम्ही घरी गुरुदेव टिकता तेवढंच गुरुदेव टिकायला शिकायचं. आजपासून गुरुदेव टिकून तुम्ही प्रार्थना करायला सुरू करा. बघा येणाऱ्या महिन्यात उत्तर आम्हाला दिसेल. जेवढी गुरुदेव टिकणार तेवढं उत्तर येणार, जेवढं गुरुदेव टिकणार तेवढं सामान
नाश करतात
गुडघ्यावरचं औषध लागलं पाहिजे. हालेलुया. आणि दावीद आला आयुष्यात त्या औषधाचा वापर केला नाही आणि म्हणून त्याला त्या गुडघ्याच्या आजारानं काय लागलं मारावं लागलं. हालेलुया. आणि म्हणून माहिती शास्त्र सुद्धा डाव्या गुडघ्यावर बोलतात आणि पवित्र शास्त्र उजव्या गुडघ्याविषयी बोलतात. हालेलुया. आणि म्हणून उजवा गुडघा या आजाराचं काय प्रतीक आहे. म्हणून लटकणारे गुडघे स्थिर करा. तुमच्या घरात गुडघ्यावर प्रार्थना करायला शिका. हालेलुया. जर तुम्हाला गुडघे दुखत असतील उसळून बसा, गाडीतून बसा, हळूहळू जरा त्यांनी कापूस कमी करा आणि मग बघा जावा. तुम्ही केरगावला जा. केरगावला तुम्ही गेला नगरच्या रोडला आहे आणि त्या रमाबाईंचं आश्रम आहे आणि रमाबाई जिथं प्रार्थना करत होती तिथे खोली आहे आणि तिची दोन मुलगा जितकी प्रार्थना करत होती ती जिथं प्रार्थना करत होती तिथं खड्ड बनलेले आहे. तुमच्या मुलग्याला कुणाची गाठी पाडणार नाही. तुमची मुलगा कुणाच्या आरोग्य कुणाचं नुकसान झाले बघा. आणि एका बाईची मुलग एक वर्षी तिथं ठेवलं. तिथं तिची पत्नी खड्ड आहे. जॉन देवाचा सेवक आहे. तो बायबल सांगतो एक व्यक्ती सांगतो रेणावरती ते बघायला गेला आणि रेणावरतीनं तिथं ती मुलगा ज्वारीची होती तिथं रेणावरतीनं नुसतं मुलगा टेकला आणि आमची सामान्याला 40 लोकांपेक्षा जास्त लोकांना त्यांनी जीवन मुलगा तिथून प्रार्थना करण्यात काय सामान्य आहे. हालेलुया. आणि देवाचं आज मुलगा टेकलं म्हणून म्हटलं की बायबलला मुलगा टेकून प्रार्थना मी सगळ्यात सांगतं का तर काय सुद्धा गुडघे काय केलेला प्रार्थना केलेला. ही लोक जर गुडघे टेकलेले तुम्हाला गुडघे टेकायला काय प्रॉब्लेम आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थना आदर करणं सन्मान करणं हे गुडघ्याचं काय प्रतीक आहे आणि येणाऱ्या दिवसात कमी करणार आहे आणि गुडघ्यावर जास्त उपास करणार. हालेलुया. लोकांना दिसणं करते का वाईट झाले तुम्हाला आलेल्या या सगळ्या प्रार्थना केली आणि गुरुग्रामसाठी काय केली प्रार्थना केली. भारत पाकिस्तान युद्ध होणार आणि त्याच्यामध्ये अनेकांचा दूध जाईल अनेकांचा नुकसान होईल. तुम्हाला प्रार्थना करणं काय गरजेचं आहे. महागाई बाजूला आपण कमी सुट्टी येणार आणि या परिस्थितीला काढून पुण्याने आहे आणि गुरुदेव कुटुंबाची करणार केली नाही. हालेलुया. तुम्ही तयार आहात. हालेलुया. देवाच्या लोकांकडून जसा दुसरी इतिहास त्याचा 6वा अध्याय 13 वचनामध्ये शल्मोन राजा लेवी लोक कित्येक लाखो लोक होते. त्या सगळ्या लोकांनी गुडघे टेकले आकाशाकडे हात केले आणि त्यांनी प्रार्थना केली. 7वा अध्याय सर्वोच्च शब्द आकाशातून आगली आली आणि मंदिरात इतकं तेज घातलं की लोक पाहत राहिले. देवाच्या लोकांनी प्रार्थना देवाचं लोक तुझी पाहतात. हालेलुया.